नमस्कार मित्रांनो, साधारण पाहता याच वर्षी आपला हा शतक महोत्सव साजरा होणार आहे मित्रांनो। जुन्या काळापासून हे मंदिर आजतापर्यंत आहे त्या स्थितीच आहे। शके 1848 या सणावेळी हे मंदिर स्थापन करण्यात आलं। अर्थातच 1927 साली हे मंदिर बांधण्यात आलं। त्यावेळेला असणाऱ्या गावातील तसेच बाहेरील मारवाडी लोकांनी ह्या मंदिराची स्थापना केलेली आहे मित्रांनो। मंदिराचा पूर्व इतिहास जाणून घ्यायला आपण नक्कीच एक जुन्या अशा गजामाळी गुरुजी यांच्याकडे नक्कीच आपण त्यांची व्हिडिओ आपण यामध्ये ॲड करणार आहोत, कारण काही जुन्या लोकांकडून जी माहिती मिळाली ती नक्कीच आपण या व्हिडिओमार्फत आपण तुम्हाला दाखवण्यात येईल। समोरच पाहता मित्रांनो, जुन्या काळचं असलेलं हे सागरी उत्तम असं सागाचं लाकूड आणि त्या लाकडापासून बनवलेले एक अति प्राचीन आणि दुर्गम असं चांगलं असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे। नक्कीच मित्रांनो, तुम्हाला या मंदिरामध्ये प्रथमतः गणपतीची मूर्ती ही प्रस्थापित केलेली आहे। या गणपतीचा पण एक इतिहास आहे मित्रांनो। गणपतीचा हा सहजासहजी स्थापन केला नाही, तर या गणपतीला स्थापन करण्यासाठी सुद्धा पुन्हा माळी कुटुंबाचं हात आहे मित्रांनो। जुन्या काळी असलेले माळी कुटुंब यांनी गावामध्ये गणपतीची स्थापना केली आणि मित्रांनो, या गणपतीची स्थापना करत असतानाच त्यांनी एक असा निश्चय पण साधला होता की आपल्या कुटुंबात कोणताही गणपती उत्सव साजरा होणार नाही। त्याची नक्कीच त्यांनी पूर्वकल्पना ही सर्व त्यांच्या नातेवाईकांना दिली होती आणि तेव्हापासून भाद्रपद महिन्यात नेहमीच माळी कुटुंब हे गणपतीची यथोच्च अशी चांगली मनोभावी इथं पूजा अर्चना करत असतात। हेच ते साधारण 100 वर्षापूर्वीचं गणपतीचं मंदिर अर्थात गणपतीची मूर्ती इथे स्थापित आहे। जी कलाकुसर पाहता तुम्ही नक्कीच मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की त्या काळी असणारे वेगवेगळे कारागीर यांनी एक लोखंडाचं तसंच लाकडाचं उत्तम असं कार्य केलेलं आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकाल 100 वर्षापूर्वी असणारी ही जी संकल्पना की ज्या वेळेला त्यांनी हे मूर्तिमंत उदाहरण असेल की जे लोखंडी आणि लाकडाची जे काही कलाकुसर केली ते आजपर्यंत तशीच चांगली अशी स्थिती आहे मित्रांनो। वेगवेगळे आकार हत्ती तुम्ही पाहू शकाल, हत्ती आहे इथं, मूषकराज आहे, मूषकराजासमोरच नागदेवताची सुद्धा प्रतिमा आहे। म्हणजे प्रत्येक हिंदू धर्मात हे मानलं जातं, ही चिन्ह ही नक्कीच शुभ अशी मानली जातात। देवाच्या मंदिराची जी आरास आहे तुम्ही पाहू शकाल आणि तसंच ते लाकडाची कलाकुसर मित्रांनो पहा, त्या काळी सुद्धा किती सुंदर अशी 100 वर्षापूर्वी असणारी कलाकुसर जिथल्या तिथे तशीच अजून आहे। असं म्हटलं जातं मित्रांनो, त्या काळी राजस्थानहून या मूर्ती आणल्या होत्या आणि त्याच वेळेला राजस्थानहून आलेले जे मारवाडी जे दुकानदार होते त्यांनी मंदिराची स्थापना करण्यासाठी प्रयत्न केला आणि गावकऱ्यांचा सुद्धा त्यात भरपूर सहभाग होता। त्याच वेळेला मित्रांनो तुम्ही पाहू शकाल, कालानुक्रमे बहुतांश काळ हा हे पडद्यागत राहिलेलं जे नाव दिसतंय तुम्हाला समोर तुम्ही पाहू शकाल, गोविंददास तसंच बी गोविंद हे अशी जी नावं आहेत, 2 नावं मित्रांनो, ही पडद्या मागेच राहिलेली। लोकांना तसं काही समजलं तर पण त्या काळी ज्या वेळेला हे लोखंडाचं बांधकाम केलं, कदाचित त्या काळी त्या लोकांनी आपलं या मंदिरामध्ये नाव राहण्यासाठी नक्कीच नाव एक कोरण्यात आलं होतं। बाजूला असलेलं हनुमान मंदिर मित्रांनो, हनुमान मंदिर हे बघा किती सुंदर अशी हनुमंताची मूर्ती आहे। प्रत्येक हिंदू धर्मात किंवा कार्यामध्ये हनुमंताची मूर्ती ही स्थापन केली जाते किंवा ती पूजली जाते। ज्या ज्या वेळेला शुभकार्य, ज्या ज्या वेळेला कोणतंही कार्य असते त्यावेळेला हनुमंत नक्कीच हा पूजला जातो। रामाचा दास असलेला हा हनुमंत आणि समोर बघा कशी सुंदर अशी कलाकृती या मंदिरामध्ये स्थापन केलेली आहे। वेगवेगळी फुलं, वेली, द्राक्षांच्या वेली, कमान चांगलं असं स्थापन केलेलं आहे। इथंच असणारी ही चौकट, सागवानी लाकडाने चौकट म्हणजे आजपर्यंत 100 वर्ष झाली तरी आहे त्या स्थितीत आहे। त्यावरचे नक्षीकाम बघा किती कोरीव काम आहे। प्रत्येक मंदिरात मित्रांनो घंटा हा घंटानाद होतच असतो आणि घंटानाद त्यावेळेला नारायणनाथ भोईर
यांच्या स्मरणार्थ हे दिलेलं आहे. तसं राधाकृष्ण प्रसादिक मंडळ जे आहे ते त्यांच्या नावे सुद्धा ही 2 घंटा दिलेल्या आहेत. त्या जुन्या काळापासून साधारण 100 वर्षापूर्वीची ही घंटा आहे. मंदिर बांधताना मित्रांनो नक्कीच या पाठीचा उल्लेख करण्यात येईल. ही समोर पाठी आहे जी श्री राधाकृष्ण प्रसन्न सार्डे बाळ मित्र मंडळ मुंबई जी गायीची स्थापना केलेली आहे ती साधारण 16/9/1964 या रोजी केलेली आहे. याचा इतिहास नक्कीच तुम्हाला सांगणार की 1964 या रोजी साधारण आपल्या गावातील काही मंडळी ही मुंबई ते बुलंडेरी या ठिकाणी कामानिमित्त गेली होती आणि ज्या वेळेला मंदिराची स्थापना केली आणि मंदिराची स्थापना करत्यावेळी ज्यावेळी राधाकृष्णाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या त्याच्या मागे ही गायीची स्थापना नव्हती आणि हे ज्यावेळेला त्यांना समजलं त्यावेळेला ह्या मंडळींनी गायी ही मुंबईहून गाय आणली आणि ती गाय राधाकृष्णाच्या मागे लावली. अर्थातच हीच ती गाय ही त्यांनी मुंबईहून मित्रांनो कृष्णाच्या पाठीमागे आणली. त्यामध्ये अर्थातच बुलंडरीमध्ये असणारे कामगार बळीराम तुकाराम पाटील, गुरुनाथ म्हात्रे, धनाजी गणपत, तसेच गणपत घरा पाटील, इतर मंडळी होती. आपण नक्कीच त्यांचा व्हिडिओ आपण या बायोग्राफीमध्ये किंवा या डॉक्युमेंटरीमध्ये नक्कीच आपण दाखवू की त्यांनी पैसे जमा करून ज्यावेळेला बुलंडरीला कामाला असताना पैसे जमा करून ही गायीची स्थापना केली. बहुतांश लोकांना काही गोष्टी या माहिती नाही. नक्कीच या व्हिडिओमार्फत आपण लोकांना दाखवू. कोणतंही मंदिर बांधताना नक्कीच मित्रांनो तिथली जागेचा नक्कीच वापर केला जातो किंवा ती जागा ही मोजली जाते. हिंदू धर्मात असं काही शुभ संकेत आहेत की शुभ आकडे आहेत त्यानुसार ती मंदिरं बांधली जातात. अर्थातच हे सुद्धा राधाकृष्ण मंदिर जे आहे ते 28/27/27 आहे. अर्थात 27/27 म्हणजे 7 आणि 2 यांची बेरीज होती 9/9 अशा यानेच हे बांधलेलं मंदिर आहे. अर्थात काही दिवसानंतरच या मंदिराचा जीर्णोद्धार होईल आणि या जीर्णोद्धार होण्यामुळेच आम्ही या मंदिराची थोडी काही व्हिडिओ किंवा डॉक्युमेंटरी तयार करतो जेणेकरून पुढच्या पिढीला हे समजेल की आमचं मंदिर हे 100 वर्षापूर्वीचं कसं होतं आणि त्यासाठी कोणाकोणाचं योगदान होतं. नक्कीच ज्या वेळेला हा इथं मोठमोठे कार्यक्रम होतात. अर्थात कृष्ण जन्माष्टमी मोठी उत्साहाने साजरी होते. प्रत्येक गावातलं मेंबर, नागरिक, पंच सर्वच लोक या उत्सवामध्ये सहभागी होतात. असंख्य भाविक हे दर्शनासाठी येतात. वेगवेगळे कार्यक्रम इथं चालू असतात. अर्थातच 7 दिवस हा कृष्ण सप्तमीचा हा दिवस हा साजरा केला जातो आणि कृष्ण जन्मोत्सव हा मोठा उत्साहाने साजरा केला जातो. कदाचित असे वाटेल तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की रायगडमध्ये प्रथमच एकच गाव असेल सार्डेगाव की या गावामध्ये कृष्णा जन्माष्टमीचा उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रात्री ही कृष्ण जन्म उत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थातच सकाळी गोविंदा निघतो. 12च्या आत गोविंदा आल्यानंतरच नक्कीच रात्रीची ही पालखी येते आणि पालखी ही कुठेच महाराष्ट्रामध्ये म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की रात्रीची पालखी कृष्णाजन्माला आमच्या गावातच साजरी केली जाते. 12 नंतर ज्यावेळेला मंदिराच्या बाहेरून जी पालखी निघते ती सकाळी मंदिरामध्ये पोहोचते. असंख्य भाविक, गावातले नागरिक, मुलं, बाळगोपाळ ही आनंदाने उत्साहाने नाचत असतात. जे मनमोहक रूप आहे ते नक्कीच राजस्थानहून आणलेलं. त्यावेळेला कारागिरांनी बघा प्रत्येक भाव कसं त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर उमटत आहेत. तुम्ही मित्रांनो ज्याला उत्साह तर नक्कीच तुम्ही बघा. कदाचित असं मी मोठं सांगू शकत नाही पण नक्कीच जे भाव आहेत ते त्याच दिवशी बघायला मिळतात. राधाकृष्णाच्या चेहऱ्यावरचे जे भाव असतात ते एकदम चांगले असतात. गणपतीची उपासना नेहमी हिंदू धर्मात होते. गणपती हवाच. माळी कुटुंबाचा असणारा हा गणपती ह्या गावकीसाठी हा दान केलेला आहे म्हटलं तरी वागो ठरणार नाही. कारण माळी कुटुंब ह्या वर्षातून एकदा नक्कीच या गणपतीची उपासना किंवा जे काय कार्य करण्यासाठी नेहमीच पूर्ण कुटुंब
हे गणपती मंदिरात येतो आणि त्याची मनोभावी पूजा अर्चना केली जाते. तसंच पाहिलं तर राधाकृष्णाचं मंदिर पण हे एवढं इतकं छान आहे. समोरून पाहू शकाल की दगडाच्या चौतरात कधी कधी असं वाटतं आपल्याला की त्या काळची माणसं कशी किती मोठी असावी की एवढा मोठा दगड कुठून आणला असेल आणि त्यांनी तो उचलून कसा ठेवला असेल. हे एक अशक्य गोष्ट कशी शक्य करून दाखवली. शंभर वर्षापूर्वी असणारी सागाची लाकडाची कलाकृती अजूनपर्यंत तशीच आहे मित्रांनो. लोखंडाने बनवलेली ह्या वेळीवर असणारी द्राक्षे, समोरच असणारे मूषकराज, नागदेवता यांच्या प्रतिकृती, वेळीपानाने एकदा असंख्य वेळीपानाने फुलांनी सजवलेलं हे गाभारा नक्कीच हा उत्तम उदाहरण आहे. त्यावेळेची कलाकृती किती छान होती हे नक्कीच या व्हिडिओतून तुम्हाला दाखवत आहे. पुढच्या येणाऱ्या पिढीला नक्कीच हे समजेल की आमचं 100 वर्षापूर्वीचं जे मंदिर आहे कसं होतं ते दाखवत आहे मित्रांनो. मंदिर हे सागवानी लाकडापासून बनवलेलं आहे. आजपर्यंत तसंच टिकाऊ आहे. बहुतांश मंदिर हे सागाच्या लाकडापासून बनवलेल्या आधारावर ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरच ते बांधकाम झालेलं आहे. पूर्णतः हे लाकडी सागवान लाकूड आहे आणि तेच लाकूड आजपर्यंत हे मंदिर 100 वर्ष टिकून ठेवलेलं आहे त्या लाकडाने. पण ज्या वेळेला समोरच्या दरवाजातून आपण आतमध्ये एंट्री मारतो, राधाकृष्णाची सुबक मूर्ती, सुंदर मनमोहक मूर्ती ही आपल्या डोळ्यासमोर येते. आतमध्ये ज्यावेळेला प्रवेश करतो तो प्रथमच आपल्याला समोर असलेलं गणपतीचं दर्शन होतं. जी गणपतीची मूर्ती इथे प्रस्थापित केलेली आहे. 100 वर्षापूर्वी हे बांधलेलं मंदिर आज तागायचं तसंच त्या स्थितीमध्ये सुंदर अशा रेखीव आखीव नक्षीकामाने आणि लाकडाच्या वेगवेगळ्या नक्षीने उभं आहे. ते मंदिर पाहिल्यानंतर समोरच तिसरी जी मूर्ती आहे ती हनुमंताची आहे. हनुमंत आपल्या हातामध्ये असलेला गदा, हा गदा घेऊन हा त्या स्थितीमध्ये उभा आहे. दर शनिवारी नक्कीच इथे गावातले नागरिक भाविक हे इथे दर्शनासाठी येत असतात. तिथून बाहेर पडल्यानंतर समोरच बाहेर जाण्यासाठी हा दरवाजा आहे जो दक्षिणेकडे ओपन होत असतो. हा 2001 साली हा बांधलेला गावकऱ्यांच्या मदतीने किंवा देणगीने हे सभामंडप मोठं हे बांधलं होतं आणि तेच एक मोठं उदाहरण आहे की गावातल्या नागरिकांनी एकी असून ते मंदिर स्वखर्चाने त्यावेळेला हे मोठा एक सभामंडप बांधला. त्या सभामंडपात आजपर्यंत वेगवेगळे जे गावातली मंडळ आहे त्याचा नक्कीच वापर करत असतात. इथे गणपती नवरात्र ही मोठ्या उत्साहाने साजरी केली जात असते. वेगवेगळी मंडळे आहेत, इथे वेगवेगळे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम इथं ठेवत असतात आणि त्याचा ह्या सभामंडपाचा पुरेपूर वापर इथले नागरिक करत असतात. मंदिरासमोर असणारे हे समोरचा हा देखावा मित्रांनो. साधारण 100 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या पायऱ्या या आजपर्यंत तशाच टिकून आहेत. त्यामध्ये कोणताही मित्रांनो खराबपणा किंवा कुठला फुटीरपणा दिसला नाही. त्यातले जोड अजूनपर्यंत तसेच जोडून आहेत. हा जो पाया आहे मंदिराचा पाया अजूनपर्यंत ढळला नाही मित्रांनो, तसाच आहे.